जोहार, जय आदिवासी. मी अरविंद बेंडगा. मित्रांनो, आज आपण आलेले आहोत खानवेल या ठिकाणच्या बटरफ्लाय गार्डनला भेट दिलेली आहे आणि एक निसर्गमय वातावरण तुम्हाला अनुभवायचं असेल आणि तुमच्या कुटुंबाची छोटीशी सहल, फॅमिली सहल काढायची असेल, ट्रिप काढायची असेल तर बटरफ्लाय गार्डनला तुम्ही भेट देऊ शकता. सुंदर असं निसर्गमय वातावरण आहे. त्याचबरोबर विविध असे फुलपाखराच्या जाती पाहावयास मिळतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोटोग्राफर सुद्धा येतात, कारण फोटो कॅप्चर करण्यासाठी सुंदर असे फुलपाखरू या ठिकाणी दिसतात. आणि या खानवेल भागांमध्ये आलात तर तुम्हाला विविध असे पर्यटन स्थळ पाहावयास मिळतात. आज आम्ही सुद्धा एक फॅमिली ट्रिप घेऊन आलेलो आहोत आणि दिवसभर आपण ज्या ज्या ठिकाणी फिरणार आहोत ते सर्व प्लेस, सर्व पर्यटन स्थळ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर बटरफ्लायच्या ऑपोजिट साईडला आपण आल्यानंतर हे एक छोटस गार्डन आहे आणि या गार्डन मध्ये तुम्ही गेल्यानंतर विविध प्राण्यांची स्टॅच्यू पाहावयास मिळतील आणि त्या ठिकाणी ही सुंदर असं गार्डन आहे आणि जगप्रसिद्ध असलेली आदिवासी वारली पेंटिंग सुंदर प्रकारे प्रत्येक भिंतीवर रेखाटलेली दिसून येते. आणि या गार्डन मध्ये जाण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 10 रुपये तिकीट लागेल. सो तुम्ही कधी या गार्डनांना भेट दिली नसेल तर निसर्गमय असं वातावरण अनुभवायला या गार्डनांना नक्की एकदा भेट द्या. नमस्कार, मी अरविंद बेंडगा. आज आपण फिरण्यासाठी विशेष म्हणजे निघालेले आहोत आणि पोहोचलेले आहोत बटरफ्लाय गार्डन खानवेल या ठिकाणी. आणि आपल्या मित्राची फॅमिली यावेळेस आपण घेऊन आलेले आहोत. खूप दिवसानंतर आपण कुठेतरी बाहेर निघालेले आहोत आणि ही सर्व माणसा नागात ती सगळी आपल्या मित्राची माणसं. सो आज आपण फिरणार आहोत दुधनी लेक वगैरे भरपूर ठिकाणी. जिथे जिथे जाणार आहोत तो एकंदरीत पूर्ण व्लॉग्स व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळेल. खानवेल येथील बटरफ्लाय गार्डन हे निसर्गप्रेमी आणि कुटुंबासाठी एक सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्हाला विविध रंगी आणि दुर्मिळ प्रजातीचे फुलपाखरे पाहावयास मिळतील. बटरफ्लाय गार्डन हिरवळ, फुलांची बाग आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे, जे शांत आणि रिलॅक्स वातावरण देते. पक्ष्यांच्या किलबिलाट आणि स्वच्छ हवामानामुळे येथे ताजेतवाने वाटते. बटरफ्लाय गार्डनच्या बाजूला असलेले एक गार्डन, या गार्डन मध्ये गेल्यानंतर विविध प्राण्यांचे स्टॅच्यू पाहावयास मिळतात आणि या स्टॅच्यूंना हात लावल्यानंतर प्रत्यक्ष ते स्टॅच्यू नाही तर प्राणीच आहेत असा आवाजही काढताना आपल्याला दिसतात. या गार्डन मध्ये हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी तिकीट काढावी लागते आणि ती तिकीट काढल्यानंतर तुम्ही या आतमध्ये येऊन ह्या सर्व गोष्टी बघू शकता. तिकीट फक्त 10 रुपये आहे पर पर्सन. लहान मुलांचे तिकीट नाही, फक्त जे 18+ असतील त्यांचे तिकीट या ठिकाणी घेतली जातात. त्याचबरोबर या ठिकाणी बांधलेल्या प्रत्येक वास्तूच्या भिंतीवरती आपली जगप्रसिद्ध वारली पेंटिंग सुंदर रेखाटलेली दिसते. ही कधीतरी या गार्डनला भेट देऊ शकता. एकांत, शांत आणि निसर्गमय असं वातावरण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अनुभवायला मिळेल. आगळा वेगळा एक अनुभव अशा ठिकाणी फिरायला आल्यानंतर येतो. सो आम्ही तर जवळपास राहतो त्याच्यामुळे येतच असतो, पण तुम्ही लांबून हा व्हिडिओ पाहत असाल तर अशा ठिकाणांना या खानवेलच्या बटरफ्लाय गार्डन असेल किंवा इथे 2-4 गार्डन्स आहेत, या गार्डन्सना तुम्ही भेटी दिल्यात तर या ठिकाणी तुम्हाला खूप काही गोष्टी अनुभवायला भेटेल आणि निसर्गाचा आस्वाद घेता येईल. कारण दैनंदिन जीवनात आपण कामधंद्यामध्ये, गडबडीमध्ये, गर्दीमध्ये असतो. कुठेतरी मन शांती आपल्याला पाहिजे असते आणि मनाला शांती जर तुम्हाला पाहिजे असेल तर अशा गार्डन्सना भेट दिल्यानंतर तुम्हाला नक्की एक निसर्गाचं शांतमय वातावरण अनुभवायला मिळेल. या गार्डन मधल्या प्रत्येक वास्तूवरती अशी आपली प्रसिद्ध वारली पेंटिंगच रेखाटलेली आहे, त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते.